31st साठी काय बेत बनवायचा प्रश्न पडला असेल ना, तर इथे तुमच्यासाठी मस्त अशी झटपट होणारी रेसिपी घेऊन आलेली आहे. ते म्हणजे मसाला चिकन आणि त्याबरोबर मस्त चवीचा मोकळा सळसळीत असा अळणी भात कसा करायचा, जो की अगदी झटकीपट होईल, जास्त वेळ लागणार नाही आणि सगळ्यांना आवडेल देखील. कशी करायची रेसिपी चला तर बघूया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया मस्त 1 गाठा लसूण. हा मस्त गावरान लसूण आहे. त्याचबरोबर 1 इंच आल्याचे तुकडे आणि मूठभर कोथिंबीर घ्यायची आहे आणि मस्त याचं वाटण तयार करून घ्यायचं आणि यातलं साधारण 1 मोठा चमचा वाटण बाजूला काढून ठेवायचं. आता राहिलेल्या वाटणामध्ये 2 मोठ्या आकाराचे कांदे कट करून घातलेत, त्याचबरोबर 2 टोमॅटो. तर अगदी झटपट होणारं वाटण इथे तयार करून घेतलंय. आता इथे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं, कढईमध्ये घालायचं आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद आणि त्याचबरोबर 1 चमचा आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट घालायची. व्यवस्थित मिक्स करायचं आणि बघू शकता चिकनला मस्त पाणी सुटतं आणि याच पाण्यामध्ये चिकन एक 5-6 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. तर चिकनचं पाणी आटायला लागलं की यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. साधारण 2-2.5 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि मोठ्या आचेवर चांगली आता याला खळखळून उकळी काढायची. त्यानंतर मंद आचेवर 10 मिनिटं चिकन शिजवून घ्यायचं आहे. आपल्याला अळणी भातासाठी हा रस्सा तयार करून घ्यायचा आहे. आता इथे 10 मिनिटं झालेले आहेत. भरपूर असा रस्सा इथे आपण तयार करून घेतलाय. आता हा रस्सा वेगळा करून घ्यायचा. एका कढईमध्ये काढून घेते. त्याचबरोबर मसाला चिकन करण्यासाठी साधारण 2-3 टेबलस्पून रस्सा जो आहे चिकन पीसमध्ये तसाच ठेवायचा. आता ते साईडला ठेवून देते. आता घेतलंय कुकर. कुकर गरम झालेला आहे. आता त्यामध्ये साधारण 1-1.5 टेबलस्पून तेल आणि 1 टेबलस्पून तूप घालायचंय. ते गरम झालं की यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत. त्याचबरोबर 1 टेबलस्पून जिरे घालायचे आहेत आणि हे सगळं तेलामध्ये छान असं तळून घ्यायचंय. त्यानंतर यामध्ये तयार केलेलं वाटण म्हणजेच आलं, लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण घालून मस्त ते परतून घ्यायचं तेलामध्ये. त्यानंतर यामध्ये धुतलेले तांदूळ घालायचेत. इथे कोलम तांदूळ वापरलेले आहेत, भिजवलेले वगैरे नाही आहेत, फक्त स्वच्छ धुवून घेतलेत. आता तांदूळ घालायचे, व्यवस्थित मसाल्यासोबत एकदा मिक्स करायचे आणि तांदळाच्या दुप्पट यामध्ये पाणी घालायचं आहे. तर आपण चिकनचा रस्सा काढून घेतलेला आहे, तो अळणी रस्सा आणि त्याचबरोबर पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर मोठ्या आचेवर 1 शिट्टी आणि मंद आचेवर 5 मिनिटं अशा पद्धतीने हा भात शिजवून घ्यायचा. त्यानंतर गॅस बंद करायचा आणि पूर्ण वाफ जाऊ द्यायची आहे. अशा पद्धतीने मस्त मोकळा मोकळा भात तुमचा तयार होईल. हवं तर यामध्ये थोडासा लिंबाचा रस देखील तुम्ही पिळू शकता. माझ्याकडे लिंबू उपलब्ध नव्हतं. आता चवीनुसार यामध्ये मीठ घातलंय, थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. आता कुकरचं झाकण लावायचंय. सांगितल्याप्रमाणे मोठ्या आचेवर 1 शिट्टी आणि मंद आचेवर 5 मिनिटं तुमचा अळणी भात झटपट तयार होतो. आता भात तयार होतोय एका साईडला, तोपर्यंत आता मसाला चिकन करून घेऊया. त्यासाठी 2-3 टेबलस्पून तेल गरम करून घ्यायचं. तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचं. तर इथे आपण मसाला भाजलेला वगैरे नाहीये, कच्चाच मसाला तयार केलेला आहे आणि फक्त कांदा आणि टोमॅटोचा हा मसाला आहे. त्यामुळे मसाला जो आहे तेलामध्ये एकदा व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मस्त परतून घ्यायचा आहे. मसाला परतला जातोय तोपर्यंत कुकरची शिट्टी पण झालेली आहे. आता गॅस तिकडे बंद केलाय आणि बघू शकता मसाल्याने छान तेल सोडलंय आणि इथे मी इंडस व्हॅलीची ही मस्त अशी कढई घेतलेली आहे, ट्राय फ्रायची कढई. यामध्ये मसाला अजिबात चिकटलेला नाहीये. मसाल्याने तेल सोडलं की यामध्ये मी लाल तिखट घातले आणि एस्वार मसाला घातलेला आहे 2 चमचे. तुम्ही तुमच्या आवडीने तिखटाचं प्रमाण आणि त्याचबरोबर तुम्ही घरगुती जो मसाला वापरत असाल ना, तो यामध्ये ॲड करू शकता. मी इथे एस्वार मसाला घातलेला आहे आणि आपलं चिकन जे आहे साधारण 60-70% शिजलेलं आहे. आता मसाला चांगला परतून घेतला की यामध्ये चिकन घालायचं आहे. तर इथे मसाला न भाजता आपण कच्चाच वाटला होता, त्यामुळे अगदी मसाला 5-6 मिनिटं छान तेलामध्ये परतून घेतला कच्चेपणा जाण्यासाठी. त्यानंतर कोरडे मसाले टाकून देखील ते पण छान तेल सुटेपर्यंत परतून घेतले. त्यानंतर आता चिकन घालायचे, व्यवस्थित मिक्स करायचे, चवीनुसार मीठ घालायचे आणि या मसाल्यातच चिकन जे आहे साधारण 3-4 मिनिटं झाकण ठेवून मंद आचेवर होऊ द्यायचं. त्यानंतर अगदी थोडंसं यामध्ये पाणी घालते आहे. साधारण 1 छोटी वाटी पाणी घातलेलं आहे. तुम्हाला जर रस्सा करायचा असेल ना, थोडीशी घट्ट ग्रेव्ही करायची असेल तर तशी देखील तुम्ही बनवू शकता. इथे मी अगदी मसाल्याचंच चिकन बनवलंय म्हणून कमी पाणी घातलंय. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि परत एक 5-6 मिनिटं चिकन शिजवून घ्यायचं आहे मस्त. तर आता इथे 5 मिनिटं झालेत. मस्त चिकन शिजलंय. आधी पण चिकन शिजवलं होतं आपण, त्यामुळे
अगदी चिकन शिजायला 20 ते 22 मिनिटं लागतात. चिकन मस्तपैकी शिजलेलं आहे. कोथिंबीर घालून मस्त हे मसाला चिकन सर्व्ह करायचं मस्त अळणी भाताबरोबर. बघू शकता मस्त रंग आलाय. तर मस्त मसाल्याने चिकनचे पीस कोट झालेले आहेत आणि मस्त मसाला चिकन तयार झालंय आणि इथे त्याचबरोबर अळणी भात देखील मस्त तयार झालाय. अळणी भात इथे मस्त मोकळा मोकळा मी करून घेतलाय. बघू शकता कडेने झारा घालून भात काढून घ्यायचा किंवा एका मोठ्या भांड्यामध्ये हा भात ना सगळा काढून घ्यायचा आणि एकत्र मिक्स करून घ्यायचा, म्हणजे वाफ धरत नाही आणि छान भात मोकळा मोकळा राहतो. ही टीप देखील तुम्ही वापरू शकता. बघू शकता मस्त मोकळा सळसळीत आपला हा अळणी भात इथे तयार झालेला आहे. तुम्हाला ओलसर बनवायचा असेल तर थोडं पाणी जास्त टाकू शकता. तर आजचा बेत होता मस्त चिकन रश्श्यामधील अळणी भात आणि त्याबरोबर आपण केलंय मसाला चिकन. तर आता भातावर थोडंसं तूप घालायचं आणि गरमागरम मसाला चिकन या अळणी भाताबरोबर सर्व्ह करायचं, सोबत सलाद आणि बस. झटपट होणारा हा बेत आहे. 31च्या दिवशी तुम्ही नक्की अशा पद्धतीचा हा झटपट होणारा बेत बनवू शकता, जो की अगदी सगळ्यांनाच आवडेल. तर कशा वाटल्या तुम्हाला ह्या 2 रेसिपी? आवडल्या असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करा. धन्यवाद.